हाय, स्वागत आहे तुमचं काजल निकिता ब्लॉगमध्ये। तर बघा, आज मी ही चिक्की करत आहे शेंगदाण्याची। ध्रुवला तर शाळेतून आल्यावर काय ना काय खायलाच लागतं, त्यामुळे चिक्की, पॉपकॉर्न वगैरे असे मी घरगुती सर्व शेंगाचे लाडू ते करून ठेवते। तर तुम्हाला चिक्की बनवण्यासाठी जेवढी साखर आहे त्याच प्रमाणात हे शेंगाचं कूट घ्यायचं आहे। तर मी हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेत आहे। तर बघा, हे असं एकसारखं शेंगाचं कूट, म्हणजे थोडं पूर्ण कूट बारीक करायचं नाही आणि शेंगा पण मोठ्या ठेवायच्या नाहीत। एका शेंगाचे 4 तुकडे होतील अशा प्रमाणात हे कूट म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे। ही गॅसवर कढई ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम फुल करायची आहे। कढई तापत आली की त्याच्यानंतर एक ह्यात जी घेतलेली आहे 1 वाटी साखर, तर ती साखर टाकायची आहे आणि साखरेचा हलवून तुम्हाला पाक करून घ्यायचा आहे। सारखं हलवत राहायला लागतं, कारण साखरेच्या गाठी होत्या आणि परत ते ढवळताना खूप अवघड होतं। बघा, इथं साखरेच्या गाठी व्हायला सुरुवात झालेली आहे। सारखं ही साखर जोपर्यंत पाक होत नाही ना तोपर्यंत सारखं अशी हलवत खालीवर करत राहायला लागते। तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर काजल निकिता ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा। साखरेचा बघा इथं पाक व्हायला सुरुवात झाली आहे। निकिता आणि काजल हे आमच्या दोघी जावांचं नाव आहे आणि आम्ही चॅनल सुरू करून थोडेच दिवस झालेत, त्यामुळे प्लीज आम्हाला लाईक करा, सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचा व्हिडिओ कसा झालेला आहे आणि आमच्या चॅनलला प्लीज 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 नक्की सबस्क्राईब करा। जेवढी जास्त हिट मिळेल ना तेवढ्या लवकर बघा ही साखर वितळते। पाक व्हायला सुरुवात झालेली आहे साखरेचा। हा पाक पूर्ण विरघळला ना आपल्याला यामध्ये हे दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। मुलांना दुकानाचे किंवा बेकरीचे पदार्थ खायला देण्यापेक्षा बघा हे तुम्ही अशी चिक्की, शेंगाचे लाडू किंवा घरीच तळलेले ते येलो कलरचे बॉबीज हे तुम्ही करून ठेवू शकता, त्यामुळे मुलं बाहेरचं खायला जास्त मागणार नाही। असा पातळ पाक झालेला आहे। या गाठी पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हा पाक ढवळत राहायचा आहे। ज्या ताटामध्ये तुम्ही हे चिक्कीचं बॅटर ओतणार आहात ना तर त्या ताटाला बघा तुम्हाला पहिल्यांदा असं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे चिक्कीची जी वडी आहे ती अजिबात चिटकणार नाही। जेव्हा साखरेचा पाक असा पातळ होतो ना बघा इथे पूर्ण पातळ झालेला आहे, तेव्हा तुम्ही गॅसची फ्लेम थोडा वेळ बंद करा किंवा बारीक करा, कारण हा जर पाकाला करपलेला पण वास लागतो जर जास्त हाय फ्लेमवर असेल तर। ही पाक झाला ना त्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हे दाण्याचं कूट जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते मिक्स करायचं आहे। हे आता हलवत राहायचं आहे बघा असं। आमच्या चॅनलवर आम्ही कुकिंग व्हिडिओसोबत आमचे डेली ब्लॉग किंवा जे इतर सण कार्यक्रम असतात त्याचे सर्व व्हिडिओ टाकत असतो, तर तुम्ही आधीचे पण व्हिडिओ आहेत ते नक्की पहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। खूप छान बघा इथे चिक्की होणार आहे। तर चिक्की बनवताना शेंगदाणे भाजायची गरज नाही, कारण ते फ्राय होतात शेंगदाणे कडक पाकामध्ये। असं हे घट्ट झालं ना हे ताटामध्ये असं ओतून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच ही चिक्की पसरवायची आहे, कारण पाक असल्यामुळे लगेच कडक होऊन जातं। ही चिक्की बघा अशी पसरवून घ्यायची आहे, जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच पसरते, गार झाल्यानंतर त्यात पाक असल्यामुळं कडक येते। आणि गरम आहे तोपर्यंतच तुम्ही ह्याला बारीक लाईनमध्ये असं कट करून घ्यायचं आहे। फक्त रेषा काढून ठेवायच्या आहेत, गार झाल्यानंतर ते आपोआप निघतात। आपली चिक्की कडक पूर्णपणे वाळलेली आहे, तर बघा ही पूर्ण निघलेली आहे। निघत नसते तर तुम्ही असं चाकूच्या साहाय्याने पण तुम्ही हे काढू शकता।
तुम्ही पण घरी बनवून बघा आणि कशी झालेली आहे ही चिक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.